यानंतर बातमी विरोधकांच्या संघर्ष यात्रेची। विरोधकांच्या संघर्ष यात्रेचा आजचा तिसरा दिवस आहे। वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये आज जेव्हा सगळे विरोधक एकत्र आले तेव्हा इथल्या स्थानिकांनी या सर्व नेत्यांचं जोरदार स्वागत सुद्धा केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादांच्या गळ्यात यावेळी कडधान्याच्या माळाही घातल्या। भर उन्हात झालेल्या सभेत विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार टीकाही केली। इकडे जे विरोधी आमदार आहेत पक्षाचे त्यांचं स्वागत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। शेतकऱ्यांकडून सर्व कडधान्य आहेत त्यांचे माळ हार म्हणून त्यांना तुरे देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। तर आज ज्या पद्धतीने ह्या कडधान्यांचे भाव वाढताना पाहायला मिळतात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी आपला रोष आहे तो अशा पद्धतीने व्यक्त केलेला आहे। पृथ्वीराज चव्हाण असतील, स्वतः अजित पवार असतील, जितेंद्र आव्हाड असतील, अशा सर्वच नेत्यांनी आपल्या गळ्यात एका वेगळ्या पद्धतीच्या कडधान्यांच्या माळा घातलेल्या आपल्याला पाहायला मिळतात।